नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे लेक्चर क्रमांक 29 याच्या अगोदरचे 28 लेक्चर ते आपल्या प्लेलिस्टमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये चालू घडामोडी सिरीज 2022 नावाने एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर जे आहेत ते तिथे टाकलेले आहे. कृपया बघितले नसेल तर बघून घ्या. दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर मी रोज महत्त्वाचे प्रश्न टाकत असतो, अशा मुद्द्यांवर जे मुद्दे मला इथे कव्हर झालेले नाहीत. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलवरील प्रश्न तितकेच इम्पॉर्टंट जितके इम्पॉर्टंट ही लेक्चर सिरीज आहे. आलं लक्षात? तिसरी एक गोष्ट, कोणाला नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता, तुम्हाला नोट्स मिळून जातील. बऱ्याच मुलांनी घेतले, त्यांना खूप छान पण वाटतंय. म्हणजे जे रेग्युलर बघतायत त्यांनी बऱ्यापैकी घेतलेलेच आहे. तुम्हालाही पाहिजे असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. तुम्हाला एक नाममात्र शुल्कामध्ये त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स फक्त तुम्हाला 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. आलं लक्षात? आज खूप महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आपला संपत्ती अहवाल 2022. काय संपत्ती अहवाल 2022? बघा मित्रांनो, नाईट फ्रँक नावाची एक कंपनी आहे, मालमत्ता सल्लागार कंपनी नाईट फ्रँक. या कंपनीनं 2021 मध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या देशांमध्ये, बघा जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या देशांमध्ये, त्याच्यानुसार एक क्रमवारी अहवाल जाहीर केला. ज्या सर्वाधिक संपत्ती असलेले लोक किंवा व्यक्ती कोणत्या देशांत आहे त्याच्यानुसार एक देशांचा क्रमवारी अहवाल जाहीर केला आणि त्यालाच नाव दिलं संपत्ती अहवाल 2022. संपत्ती अहवाल. बघा मित्रांनो, हा कधी प्रसिद्ध झाला तर 2 मार्च 2022. कधी? 2 मार्च 2022ला हा अहवाल प्रसिद्ध झाला. तर कोणाकडून? तर नाईट फ्रँक नावाची एक मालमत्ता सल्लागार कंपनी. कोणती? नाईट फ्रँक नावाची एक मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. तर या कंपनीनं 2 मार्च 2022ला संपत्ती अहवाल 2022 जो आहे तर तो प्रकाशित केलेला आहे. बघा मित्रांनो, नाईट फ्रँकची कंपनी, हिचं मुख्यालय बघा लंडनला. कुठे? मुख्यालय लंडन. आणि जी स्थापना झालेली बघा मित्रांनो 1896ला, म्हणजे 1896ला स्थापना झालेली आहे. आणि लंडन येथे मुख्यालय असलेल्या नाईट फ्रँक या कंपनीने 2 मार्च 2022 रोजी संपत्ती अहवाल 2022 जाहीर केलेला आहे. बघा मित्रांनो, 2022ची जी आवृत्ती होती ती 16वी आवृत्ती होती. कितवी? 2022ची जी आवृत्ती होती ती कितवी आवृत्ती होती? 16वी आवृत्ती होती. आणि या अहवालानुसार, आता बघा मित्रांनो, हे इतक्या गोष्टीवरच्या तुमच्या सगळ्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. या अहवालानुसार 2021 सालातील अब्जाधीशांचा विचार करता भारत जगात तिसरा आहे. म्हणजे की जगामध्ये सगळ्यात जास्त अब्जाधीश कोणत्या देशात आहेत, आलं लक्षात? त्याच्यानुसार 2021चा जर डाटा या कंपनीनं घेतला किंवा यांनी केलेल्या 2021च्या अभ्यासानुसार भारत जगात तिसरा आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, भारत जगात तिसरा आहे. म्हणजे 2च देश असे आहेत, त्या 2 देशांमध्ये भारतापेक्षा जास्त अब्जाधीश आहे. आलं लक्षात? आणि अब्जाधीशांच्या संख्येनुसार 2021च्या अहवालानुसार, म्हणजे 2022ला प्रकाशित झालेल्या 2021चा डाटा असलेल्या अहवालानुसार अब्जाधीशांच्या संख्येमध्ये भारत कितवा आहे? तिसरा आहे. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, भारतामध्ये 145 अब्जाधीश. किती? 145 अब्जाधीश भारतामध्ये आहे. आणि कितवा क्रमांक लागतो भारताचा? तिसरा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या असलेले पहिले 5 देश, म्हणजे जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या देशांमध्ये आहे अशी संख्या असलेले पहिले 5 देश जे आहे तर ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 5 मध्ये तिसरा. म्हणजे पहिल्या नंबरपासून तिसरा, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. त्यामध्ये 1 नंबरला बघा मित्रांनो अमेरिकेमध्ये 748 अब्जाधीश. किती? 748. त्याच्यानंतर चीनमध्ये 554 अब्जाधीश आहे. त्याच्यानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये 145 अब्जाधीशांची संख्या आहे. त्याच्यानंतर जर्मनी 136 आणि रशिया 121 असे पहिले 5 देश आहे, ज्या 5 देशामध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश आहेत. पहिला कोणता? अमेरिका 748, दुसरा चीन 554, तिसरा 145 कोण? भारत. त्याच्यानंतर चौथा 136 जर्मनी आणि 5वा रशिया 121. असे 5 देश आहे, ज्या 5 देशांमध्ये अब्जाधीशांची संख्या आहे. आलं लक्षात? कोणी प्रकाशित केला अहवाल? नाईट फ्रँक याने, या कंपनीनं, मालमत्ता सल्लागार कंपनी या कंपनीनं हा प्रकाशित केला. हिची स्थापना झालेली 1896ला. हिचं मुख्यालय कुठं? लंडन येथे हिचं मुख्यालय आहे. आलं लक्षात? आणि भारताचा क्रमांक कितवा आहे? तिसरा. ही गोष्ट इथे विसरू नका. चलायचं पुढं. ओके. तर बघा मित्रांनो, अहवालातील ठळक मुद्दे. या अहवालातील काही ठळक मुद्दे तर ते बघूयात. या अहवालानुसार, आता इथं लक्ष द्या व्यवस्थित, एक कॉन्सेप्ट मी तुमची क्लिअर करणार आहे. या अहवालानुसार अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींचा, तिथं मी काहीतरी उल्लेख केला, अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेले व्यक्ती यांची संख्या
यांची संख्या 2021 मध्ये म्हणजे 2022 आता हवाल मी पहिले नाही सांगितलं तुम्हाला, जरी 2 मार्च 2022ला जरी प्रकाशित झालेला असेल तर याची आकडेवारी कधीची किंवा याच्यातला डाटा कधीचा आहे किंवा याचा कधी अभ्यास करून काढला तर 2021 सालातल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून 2022ला प्रकाशित केला. आलं लक्षात? मग आकडेवारी कधीची असेल 2021ची. आलं लक्षात? तर या अहवालानुसार अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेले जे व्यक्ती आहे म्हणजे अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स, तर मी याच्याबद्दल सांगतो तुम्हाला, फक्त आता लक्ष द्या व्यवस्थित. तर 2021 मध्ये 6,10,569 होती. म्हणजे ज्या व्यक्तींची अतिउच्च निव्वळ संपत्ती जी असलेली व्यक्ती, अतिउच्च निव्वळ संपत्ती ती काय तर मी सांगतो तुम्हाला, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. अतिउच्च निव्वळ संपत्ती आहे तर अशी संपत्ती असलेले व्यक्ती जगामध्ये त्यांची संख्या होती 2021 साली 6,10,569. किती? 6,10,569 एवढी जी व्यक्ती आहे. तर या व्यक्तींची संपत्ती अतिउच्च निव्वळ संपत्ती जी आहे तर अशा असलेली व्यक्ती किती आहे? 6,10,569. आता प्रश्न महत्वाचा इथे आहे की अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेली व्यक्ती म्हणजे कोण? अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच कोण किंवा अशा व्यक्ती असलेले ज्यांची अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेले व्यक्ती म्हणजे कोण तर ते आपण जाणून घेऊ. आता हे बाकीचं राहू द्या, फक्त डायरेक्ट खाली आहे इथे अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स, जेच मी आत्ता उल्लेख केला, आणि त्यांची संख्या जगामध्ये किती आहे? 6,10,569. इथपर्यंत क्लिअर? तर बघा मित्रांनो, अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स तर म्हणजे काय तर 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेली व्यक्ती. लक्षात? अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय? 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती असलेली व्यक्ती जगामध्ये किती आहे? 6,10,569. आलं लक्षात? आता उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या 6,10,569 म्हणजे काय की 6,10,569 लोकांकडे 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती 2021 या वर्षामध्ये. आलं लक्षात? मला असं वाटतं क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता काही मी महत्त्वाचे मुद्दे, हा अहवाल खूप मोठा आहे पण मी आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचे मुद्दे ते इथे ॲड केलेले, प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही. बघा मित्रांनो, अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअलची सर्वाधिक संख्या असणारे भारतातील शहर आहे. आता पूर्ण जगातले शहर आहे 6,10,569 बरोबर, पूर्ण जगातले. आता काही भारतातले शहर मी इथे घेतलेले, त्या शहरांमध्ये जे आहे तर अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे अतिउच्च निव्वळ संपत्ती असलेली जी व्यक्ती आहे तर ते सर्वाधिक आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण की ज्यांची संपत्ती 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? आता अशा व्यक्ती भारतामध्ये कोणत्या शहरांमध्ये जास्त आहे तर ते बघूयात. तर मुंबई आहे बघा एक नंबरला. मुंबईमध्ये 1,596 लोक आहे. 1,596 लोक आहे ज्यांची संपत्ती 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याच नंबरला 2 नंबरला हैदराबाद, त्यामध्ये 467 लोक आहे. आणि 3 नंबरला आहे पुणे, ज्यामध्ये 360 लोक आहे. सांगा 1 नंबरला कोण आहे? मुंबई. किती? 1,596. अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स असणारे लोक किती? 1,596. हैदराबाद 467. पुणे 360. आलं लक्षात? भारतामध्ये जे व्यक्ती आहेत अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स असलेले पहिले 3 शहरं कोणते? मुंबई, हैदराबाद आणि पुणे. मुंबईमध्ये किती? 1,596, हैदराबादमध्ये 467 आणि पुण्यामध्ये 360. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे ॲड केलेला आहे बघा मित्रांनो. 2021 मध्ये जगातील एकूण अब्जाधीशांपैकी 36% अब्जाधीशासह आशिया अग्रस्थानी आहे. बघा मित्रांनो, जगात जे टोटल खंड आहे तर त्याच्यापैकी आशिया जो खंड आहे तर हा आशिया खंडामध्ये जगातील एकूण खंडाच्या किंवा एकूण याच्यापैकी आशिया खंडामध्ये 36% अब्जाधीश आहे. आणि 36% अब्जाधीश असणारा आशिया हा पहिल्या क्रमांकावर आहे. आलं लक्षात? म्हणजे जे टोटल आपण हे केलं तर त्याच्यापैकी 36% अब्जाधीश फक्त आशियात आहे. आलं लक्षात? आणि आशिया 36% अब्जाधीशांचं अग्रस्थानी आहे. म्हणजे आशिया खंड 1 नंबरला आहे. आणि 1 नंबरचा देश कोणता? अमेरिका. आलं लक्षात? आणि 1 नंबरचा खंड कोणता? आशिया, ज्यामध्ये किती आहे? 36%. आलं लक्षात? मला असं वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला ज्या संपत्ती अहवाल 2022 नाईट फ्रँक या कंपनीनं 2 मार्च 2022ला जाहीर केला आणि त्याच्यानुसार त्यांनी अमेरिका असेल, चीन असेल, भारत असेल, जर्मनी असेल, रशिया असेल असे 5 प्रथम देश त्यांनी सांगितले. अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय असतं ते पण सांगितलं. त्याच्यामध्ये मुंबई, हैदराबाद, पुणे असे प्रथम 3 क्रमांकावर ज्यांची 30 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती. या सगळ्या गोष्टी मी तुमच्या अगदी व्यवस्थित एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित क्लिअर केल्या असं मला वाटतं. आणि आता आपण दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करूया. त्या मुद्द्याचं नाव आहे फिलिपिन्स भारतासोबत किंवा भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणार. फिलिपिन्स भारताकडून काय करणार? ब्राह्मोस खरेदी करणार. आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर करतो म्हणजे पुढच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. बघा मित्रांनो, ब्राह्मोस एक क्षेपणास्त्र आहे.
काय ब्राह्मोस हे काय क्षेपणास्त्र आहे आणि हे क्षेपणास्त्र भारताकडून फिलिपिन्स खरेदी करणार. साधं सोपं सरळ आलं लक्षात. आणि फिलिपिन्स असं क्षेपणास्त्र म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारताकडून फिलिपिन्स खरेदी करणार आणि भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा फिलिपिन्स हा जगातला पहिला देश आहे. म्हणजे आतापर्यंत भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणीच खरेदी केलेलं नाही. आणि हे जे क्षेपणास्त्र आहे भारत आणि रशियाच्या करारातून निर्माण झालेले आणि आता भारताकडून कोण खरेदी करणार? फिलिपिन्स. याच्याबद्दलची सगळी माहिती मी व्यवस्थित सांगितलेली आहे. व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. बघा मित्रांनो, कधी 28 जानेवारी 2022 इथे खरेदी करार झालेला. फिलिपिन्सचा भारतासोबत ब्राह्मोस खरेदी करार, मी करणार वाचलं करार म्हणजे करार आहे काय. फिलिपिन्सचा भारतासोबत ब्राह्मोस खरेदी करार कधी झाला? 28 जानेवारी 2022. आणि या करारानुसार काय आहे की फिलिपिन्स भारताकडून ब्राह्मोस एक क्षेपणास्त्र खरेदी करणार. यानुसार आता कशानुसार? या करारानुसार फिलिपिन्स भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार. मी ऑलरेडीच तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा मित्रांनो, ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीची ऑर्डर देणारा किंवा म्हणजे सांगितलं की आता करार झाला आणि खरेदी करणार म्हणजे ऑर्डर दिली देणारा फिलिपिन्स हा पहिला परकीय देश ठरलेला आहे. म्हणजे याच्या अगोदर भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणीच खरेदी केलेलं नाही. सरळ सरळ प्रश्न येईल खालीलपैकी ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारताकडून खरेदी करणारा जगातला पहिला देश कोणता? सरळ प्रश्न येईल. तर कोणता देश मित्रांनो? फिलिपिन्स हा जो देश आहे तर तो पहिला देश ठरलेला आहे. लक्षात एवढ्या गोष्टी लक्षात आल्या. आता आपण पुढच्या गोष्टी बघूयात. ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी काही गोष्टी बघूयात. कारण ब्राह्मोस क्षेपणास्त्र तर खरेदी करणार, मग ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ना, मग त्या आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की क्षेपणास्त्र आहे काय ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, पण इथं दोन मुद्दे परत आले, दोन शब्द परत आले, सुपरसॉनिक आणि क्रूज. लक्षात. आता बघा मित्रांनो, क्रूज जो आहे तर तो एक क्षेपणास्त्राचा प्रकार आहे. आता क्षेपणास्त्राचे जवळपास दोन प्रकार तुम्हाला महत्त्वाचे सांगतो. इथं दोन प्रकार पडतात. एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. कोणतं? बॅलिस्टिक. तोंडी सांगतो, तुमच्या लक्षात येईल. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, क्रूज क्षेपणास्त्र. तुम्ही करंट अफेअर वाचताना किंवा वेगवेगळ्या कुठे वाचताना बुक्स वाचताना तुम्हाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, क्रूज क्षेपणास्त्र असे दोन जे क्षेपणास्त्राच्या अगोदर काही गोष्टी लावलेल्या दिसतील. काय? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, क्रूज क्षेपणास्त्र. तर ब्राह्मोस कोणतं आहे? हे क्रूज क्षेपणास्त्र आहे. कोणतं क्षेपणास्त्र आहे? क्रूज क्षेपणास्त्र आहे. आता बघा मित्रांनो, बॅलिस्टिक आणि क्रूज याच्यामध्ये फरक काय असतो? बॅलिस्टिक हे जे क्षेपणास्त्र असताना सपोज आता आपण इथनं ते कुठेतरी टाकायचं आपल्याला. आता क्षेपणास्त्र म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्याला त्याचा मारा करावा लागेल, बरोबर. तर बॅलिस्टिक प्रकारातले क्षेपणास्त्र कसे आहे? इथनं जर आपण त्याचा विशिष्ट ठिकाणी मारा करायला इथून सोडलं, त्याच्यानंतर बरोबर आता XYZ पॉईंट आपण ठेवलेला असेल, इथून आपल्याला तिथे त्याच्यावर मारा करायचा. बॅलिस्टिक सांगतोय आता अगोदर. तर तिथून मारा करायचा. इथून ज्यावेळेस आपण त्याला म्हणजे सोडू की इथून तिकडे मारा करण्यासाठी सोडू, त्यावेळेस जर ते वर गेल्यानंतर, अर्ध्यात गेल्यानंतर, थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा त्याचं समोरचा जो आपला जो दुश्मन आहे किंवा आपल्याला जिथं त्याला टाकायचं त्याचं काहीतरी ठिकाण बदललं असेल तर आपण त्याला बदलू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जर त्याचं कुठे डिस्ट्रॉय करायचं असेल तर करू शकतो. त्या ठिकाणावर नसलं टाकायचं, दुसऱ्या ठिकाण टाकायचं असलं टाकू शकतो. म्हणजे त्याचे आपल्या नियंत्रण थोडंफार आपण ठेवू शकतो. कशावर? बॅलिस्टिक प्रकारातल्या क्षेपणास्त्रावर, ज्याच्यामध्ये आपण त्याला हँडल करू शकतो. कुठे टाकायचं कुठे नाही, जे आपण त्याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकतो. याच्यानंतर जेव्हा ते प्रक्षेपित झालं त्याच्यानंतरही थोडाफार बदल करू शकतो. कशामध्ये? बॅलिस्टिक क्षेपणास्त्रामध्ये. पण क्रूजमध्ये काय असतं? तसं नसतं. क्रूज क्षेपणास्त्र, क्रूज प्रकारातल्या क्षेपणास्त्रामध्ये काय असतं? एकदा का जर ते तुम्ही इथून सोडलं, जिथं तुम्हाला मारा करायचं तिथं, मग ते विसरून जायचं. तुम्ही मग काय करायचं? त्याला विसरून जायचं. तर तुम्ही जिथं त्याला निशाण किंवा पॉईंट ठेवून, जिथला पॉईंट ठेवून तुम्ही त्याला इथून सोडलेलं आहे ते तिथेच जाऊन पडणार. कुठेच दुसरीकडे तुम्हाला त्याला काहीच करता येणार नाही. त्याला काय म्हणायचं? क्रूज क्षेपणास्त्र. आलं लक्षात. आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणतं आहे? क्रूज क्षेपणास्त्र. त्याचं एक उदाहरण सांगतो बघा मित्रांनो. हे दोन मुद्दे राहू दे सध्या. इथं बघा, फायर अँड फॉरगेट, डागा आणि विसरा या सिद्धांतावर आधारित. कोणतं? ब्राह्मोस क्षेपणास्त्र. आता मी तुम्हाला आता सांगितलं क्रूज क्षेपणास्त्र काय? एकदा तुम्ही त्याला सोडलं की तुम्ही त्याच्यात काहीच बदल करू शकत नाही, क्रूज प्रकारातल्या क्षेपणास्त्रात. आणि ब्राह्मोस हे क्रूज क्षेपणास्त्र, बरोबर. आणि त्यांनी सांगितलं फायर अँड फॉरगेट, म्हणजे डागा आणि विसरा या सिद्धांतावर आधारित. म्हणजे एकदा तुम्ही फायर केलं त्याला विसरून जा, मग ते तिथेच पडणार. तुमच्या हातात, त्याच्या नियंत्रणात काही नाही. त्याला एकदा तुम्ही फायर केलं की संपलं, संपला तो, तुमचं त्याच्यावरचं नियंत्रण संपलं. आता ते तिथंच पडणार जिथं त्याला तुम्ही सांगितलेलं आहे पडायचं, जिथं टाकायचं. आलं तिथं डागलं तर तिथंच डागणार ते. आलं लक्षात. म्हणजे डागा आणि विसरा, म्हणजे फायर अँड फॉरगेट म्हणजे विसरून जा, डागा आणि विसरा की ते जिथं तुम्ही पॉईंट केलं तिथेच पडणार आहे. कोणतं? क्रूज. पण बॅलिस्टिकचं थोडं याच्यापेक्षा वेगळं आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मित्रांनो, सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. आता क्षेपणास्त्र हे सांगितलं, क्रूज काय हे पण तुम्हाला कळालं. आता सुपरसॉनिक म्हणजे काय? बघा मित्रांनो, आता तीन प्रकार आहे. सॉनिक शॉर्टमध्ये सांगतो, सबसॉनिक आणि सुपरसॉनिक.
बघा मित्रांनो, हे काय ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणतं आहे? सुपरसॉनिक. ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणतं आहे? सुपरसॉनिक. तर तुम्हाला सरळ सरळ सांगतो. बघा मित्रांनो, आता थोडं सायन्समध्ये जाऊ आपण. बघा मित्रांनो, काय ध्वनीचा हवेतील वेग किती? बघा मित्रांनो, ध्वनी माहिती आहे, आवाज, साऊंड, बरोबर. ध्वनीचा हवेतील वेग आहे 340 मीटर पर सेकंद. 340 मीटर पर सेकंद काय आहे? ध्वनीचा हवेतील वेग आहे, हे मान्य आहे, बरोबर. आता ही गोष्ट एक लक्षात घ्या, ध्वनी जो आहे तो 340 मीटर जाऊ शकतो एका सेकंदाला. ध्वनीचा हवेतील वेग किती आहे किंवा ध्वनीचा वेग किती आहे? 340 मीटर पर सेकंद. हे गोष्टी इथं लक्षात घ्या, किती? 340 मीटर पर सेकंद. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट याच्याशी रिलेटेड आहे म्हणून हे सांगणं मला गरजेचं आहे. बघा मित्रांनो, 340 मीटर पर सेकंद एवढा ध्वनीचा वेग आहे. तर या ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेग जर एखाद्या गोष्टीचा, सॉरी, या ध्वनीच्या वेगापेक्षा जर कमी वेग एखाद्या गोष्टीचा, सॉनिक, सबसॉनिक, सुपरसॉनिक. बघा मित्रांनो, 340 मीटर पर सेकंद हा ध्वनीचा हवेतील वेग आहे, आणि या वेगापेक्षा कमी वेग जर एखाद्या गोष्टीचा असेल त्याला म्हणतात सबसॉनिक. 340 मीटर पर सेकंद, एका सेकंदाला 340 मीटर पेक्षा कमी जर वेग एखाद्या गोष्टीचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सबसोनिक. 340 मीटर पर सेकंद एवढा जर वेग असेल तर त्याला म्हणतो आपण सॉनिक. आलं लक्षात? 340 मीटर पर सेकंद एवढा जर वेग असेल तर त्याला काय म्हणतो? सॉनिक. 340 मीटर पर सेकंद याच्यापेक्षा कमी जर वेग एखाद्या गोष्टीचा असेल तर सबसॉनिक, आणि 340 मीटर पर सेकंद याच्यापेक्षा जास्त वेग एखाद्या गोष्टीचा असेल तर त्याला म्हणतात सुपरसॉनिक. आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे सुपरसॉनिक प्रकारातले, म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वेग हा जो आहे तो 340 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त आहे. आलं का लक्षात? काय सबसॉनिक, सबसॉनिक आणि सुपरसॉनिक ह्या तीन गोष्टी कळाल्या. ध्वनीचा हवेतील वेग कळाला, याच्या इतका वेग असला तर सॉनिक, याच्यापेक्षा कमी वेग असला तर सबसॉनिक, आणि याच्यापेक्षा जास्त वेग असला तर सुपरसॉनिक. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ब्राह्मोस क्षेपणास्त्र सुपरसॉनिक क्षेत्रातले, सुपरसॉनिक प्रकारातले, म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वेग 340 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला सुपरसॉनिक असं म्हटलेलं आहे. आणि क्रूज कळालं, क्षेपणास्त्र कळालं. मला असं वाटतं तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील. बघा मित्रांनो, समुद्र, जमिनीवरील, त्याच्यानंतर बघा पुढचे मुद्दे. समुद्र, जमिनीवरील लक्ष्यावर जमिनीहून मारा करू शकतो आपण, समुद्राहून करू शकतो, समुद्राखालून करू शकतो, आणि हवेतून. हे क्षेपणास्त्र कुठूनही टाकता येतं. समुद्रातून टाकता येऊ शकतं, समुद्राखालून टाकता येऊ शकतं, जमिनीवरून टाकता येऊ शकतं, आणि हवेतून पण टाकता येऊ शकतं. काय? ब्राह्मोस क्षेपणास्त्र, म्हणून याला इतकं महत्त्व आहे. कोणत्याही स्थितीत, कोणत्याही ठिकाणाहून हे टाकता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे. आलं लक्षात? आणि डागा आणि फायर अँड फॉरगेट, डागा आणि विसरा या सिद्धांतावर आधारित आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. सॉनिक, सबसॉनिक, सुपरसॉनिक हे पण तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता निर्मिती, आता आपण थोडं ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी बघतो. तर त्याची बघा मित्रांनो निर्मिती DRDO रशियाची NPOM कंपनी. कोणी? रशिया. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रशिया आणि भारत यांच्या करारातून निर्माण झालेले किंवा यांच्या दोन कंपन्यांना त्याची निर्मिती केलेली. कोणी? DRDO जी भारताची संरक्षण आणि संशोधन विकास संस्था आहे, आणि रशियाची NPOM जी कंपनी, तर या दोन कंपनीनं जी आहे तर याची निर्मिती केलेली आहे. बघा मित्रांनो, DRDO बद्दल थोडं सांगतो, आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे म्हणून. हिची स्थापना झालेली 1958ला. कधी स्थापना झालेली DRDOची? 1958ला. आणि याचं मुख्यालय दिल्ली, नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली येथे मुख्यालय 1958ला स्थापना झालेली. कशाची? DRDOची. ही NPOM जी कंपनी, तर ती रशियाची कंपनी. याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती घेण्याची गरज नाही. लक्षात ठेवा फक्त NPOM, आणि हिला असंच म्हणतात, NPOM कंपनी असंच हिला म्हणतात. 1958ला DRDO स्थापना झाली. मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रात विकास आणि संशोधन करण्यासाठी, संशोधन आणि विकास कशात? संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्याचं काम जे आहे तर DRDOचं. आणि ही पण संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेची रशियाची कंपनी आहे. रशियाची संरक्षण क्षेत्रातली कंपनी आहे. जशी आपली संरक्षण क्षेत्रातली DRDO आहे, तशीच त्यांची NPOM आहे. आलं लक्षात? 1958 नवी दिल्ली. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल असं गृहीत धरतो. त्याच्यानंतर वेग बघा मित्रांनो, कशाचा वेग? ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा 2.8 ते 3 मॅक. एवढं लक्षात आहे. किती? 2.8 ते 3 मॅक एवढा जो आहे तर तो वेग आहे. कशाचा? ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा. स्फोटक वहन क्षमता, म्हणजे क्षेपणास्त्रावर स्फोटक किती, स्फोटक जे असतात ना, तर स्फोटक किती वहन क्षमता आहे त्याची? तर 200 ते 300 किलोग्रॅम. किती? 200 ते 300 किलोग्रॅम. 200 ते 300 किलोग्रॅम एवढे जे आहे तर ती स्फोटकं वाहून नेऊ शकतो. काय वाहून नेऊ शकतो? कोण नेऊ शकतं एवढे स्फोटकं वाहून? ब्राह्मोस क्षेपणास्त्र. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याची लांबी 8.4 मीटर. किती लांबी? 8.4 मीटर. त्याच्यानंतर याचं वजन आहे 2500 ते 3000 किलोग्रॅम, म्हणजे 2500 ते 3000 किलोग्रॅम जे आहे तर त्याचं ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं वजन आहे. याची लांबी 8.4 मीटर, आणि क्षेपणास्त्र किंवा स्फोटक वाहून नेण्याची क्षमता आहे 200 ते 300 किलोग्रॅम. 2.8 ते 3 मॅक एवढा त्याचा जो आहे तर तो काय वेग आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो,
पल्ला म्हणजे काय, इथून जर सोडलं तर ते किती दूरपर्यंत जाऊन पडू शकतो सोप्या भाषेत. आलं लक्षात. तर तो किती बघा मित्रांनो, जमीन व समुद्रातून जर टाकला आपण तर 500 किलोमीटर जाऊ शकतं. म्हणजे जमीन किंवा समुद्रातून. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले सांगताना ते कुठून पण टाकू शकतो आपण, जमीन, समुद्र, समुद्राखालून, हवेतून, कुठूनही टाकता येतं बरोबर. मग जर आपण त्याला जमिनीवरून आणि समुद्रातून या दोन ठिकाणावरून जर टाकलं तर ते 500 किलोमीटर पर्यंत जाऊन पडू शकतं. म्हणजे आपला दुश्मन किंवा एखादी गोष्ट 500 किलोमीटर पर्यंत जरी असली तरी पण त्याच्यावर ते भेदक मारा करू शकतो कोण, ब्राह्मोस क्षेपणास्त्र. पण फक्त जर हवेतून टाकला आपण तर 400 किलोमीटर एवढेच दूर ते जाऊ शकतो. हवेतून थोडं कमी वेग म्हणजे कमी पल्ला त्याचा आहे, किती, 400 किलोमीटर. म्हणजे हवेतून जर टाकलं वरच्यावर तर 400 किलोमीटर इतका ज्या ठिकाणावर ते मारा करू शकतं. आणि जमीन आणि समुद्रातून टाकलं तर 500 किलोमीटर एवढा ते मारा करू शकतं. ते पल्ला त्याचा आहे. आलं लक्षात. पल्ला म्हणजे काय त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आयुष्याचं 10 ते 15 वर्ष. आयुष्य म्हणजे काय की आता सपोज याची निर्मिती झाली त्याच्यानंतर 10 ते 15 वर्ष ते इफेक्टिव्ह काम करू शकतं, त्याला म्हणतात त्याचं आयुष्य. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं भारत आणि रशिया यांच्या करारातून ते निर्माण झालं. यांच्यातल्या 2 कंपनीने त्याची निर्मिती केलेली आहे. तर भारताची ब्रह्मपुत्रा नदी ब्राह्मोस हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्कवा नदी यांच्या आद्याक्षराच्या मिश्रणातून याला ब्राह्मोस असं नाव देण्यात आलेलं आहे. बघा, ब्रह्मपुत्रा BRA आणि मोस्कवा नदी कशाची, रशियाची. तर यांच्या 2 या प्रमुख नद्या आहे. म्हणजे भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कवा. तर या 2 नद्यांच्या आद्याक्षराहून ब्राह्मोस असं जे नाव आहे तर त्याला देण्यात आलेलं आहे. कशाला, ब्राह्मोस क्षेपणास्त्राला. आलं लक्षात. मला असं वाटतं तुम्हाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या लक्षात आल्या असतील. आता जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला दोन्ही पण मुद्द्याचे संपत्ती अहवाल असेल आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीचा करार जो फिलिपाईन्सने भारतासोबत केलेला आहे आणि असा करणारा तो जगातला पहिला देश ठरलेला आहे. ह्या दोन्ही पण गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. आता आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा आहे देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा. हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला सरळ जर प्रश्न जर आला तर सरळ हे लेक्चर्स आठवतील, ह्या गोष्टी आठवतील सगळ्या. त्याच्यामुळे ध्यान देऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघत चला. तर बघा मित्रांनो, देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा. आता टॅक्सी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि वॉटर टॅक्सी बरोबर. आता हे साधारण तुम्ही रोडवर येईल टॅक्सी बघता, हे रोडवर जातात, रोडवर पळतात, म्हणजे ते रोड टॅक्सी असं लक्षात घ्या. आणि वॉटर टॅक्सीमध्ये काय, वॉटर टॅक्सी म्हणजे काय, पाण्यात पळणारी टॅक्सी. साधं सोपं सरळ. आलं लक्षात. आता क्लिअर झालं. वॉटर टॅक्सी म्हणजे काय, समुद्रातून टॅक्सी पळते असं समजा. वॉटर टॅक्सी म्हणजेच काय, वॉटर टॅक्सी. आणि ती देशातील पहिली आत्ता निर्माण झालेली. म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये वॉटर टॅक्सी नावाचा प्रकार नव्हता किंवा वॉटर टॅक्सी कुठेच नव्हती. आणि तिची जी सुरुवात आहे ती पहिल्यांदा झाली. तर ती कशी बघा मित्रांनो, कुठे आणि कधी झाली तर ते बघू. कुठे, मुंबई. हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या. देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आली, कुठे, मुंबई. आलं लक्षात. हिचं उद्घाटन आहे 17 फेब्रुवारी 2022 झालेलं आहे. 17 फेब्रुवारी 2022 जे तर तिचं उद्घाटन झालेलं आहे. कधी, 17 फेब्रुवारी 2022. कुठं, मुंबई. आणि काय, देशातली पहिली वॉटर टॅक्सी सेवा. हस्ते कोण, सर्वानंद सोनोवाल. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण, सर्वानंद सोनोवाल. तर यांच्या हस्ते तिचं उद्घाटन झालं. आणि इथे मित्रांनो उद्धव ठाकरे त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते या उद्घाटनाच्या वेळेस. तर हे पण यांच्या पण हस्ते किंवा हे पण तिथं उपस्थित होते ज्यावेळेस तिचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेस. आलं लक्षात. आता आपण याचे वैशिष्ट्य बघू. वैशिष्ट्य कशाचे, तर या वॉटर टॅक्सीची. आता आपल्याला कळायला पाहिजे ना, मुंबई ज्या देशातली पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली मुंबईला, तर नेमकं तिच्याबद्दल काय आहे, नेमकं ती कशी आहे, कुठून कुठपर्यंत जाणार, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आपण बघूयात. बघा मित्रांनो, भारतातील पहिलीच वॉटर टॅक्सी सेवा आहे. मी वरच सांगितले तुम्हाला, भारतातली पहिलीच वॉटर टॅक्सी सेवा आहे. कोणत्या मार्गावर सुरू, तर बघा मित्रांनो, मुंबई ते बेलापूर. आता बेलापूर म्हणजेच नवी मुंबई. बेलापूर म्हणजेच काय, नवी मुंबई. कारण नवी मुंबईच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं मुख्यालयच म्हणजे हेडक्वार्टरच बेलापूर. म्हणजे बेलापूर म्हणजे नवी मुंबई. म्हणजे असं समजा की मुंबई ते नवी मुंबई. आलं लक्षात. मुंबई ते नवी मुंबई या दरम्यान जी इतर ही सुरू करण्यात आलेली काय, पहिलीच वॉटर टॅक्सी सेवा कुठं, मुंबईमध्ये. आलं लक्षात. निधी बघा मित्रांनो, याचा केंद्र आणि राज्य 50-50% जो निधी आहे ना, म्हणजे वॉटर टॅक्सी सेवा सुरू करायला जो निधी लागेल, त्याला जो पैसा लागला ना, तर तो 50-50% किंवा 50-50% कोणी खर्च केलेला आहे, 50% केंद्र आणि 50% राज्य. आणि कोणत्या, मुंबई ते बेलापूर किंवा मुंबई ते नवी मुंबई. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, यामुळे कशामुळे, या वॉटर टॅक्सी सेवेमुळे म्हणजे काय तुम्हाला सांगू का. बघा आता तुम्ही रोडवर असं जाता, सपोज इकडे सरळ गेला, आता सपोज असा रस्ता आहे बरोबर, असा रस्ता आहे सपोज मुंबईचा, आणि हा सगळा काय आहे, हा आहे समुद्र बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला जर इकडे जायचं असेल, इथे असा रस्ता आहे, तुम्हाला इथे जायचं असेल आणि तुम्ही सध्या इथे,
आलं लक्षात? सध्या इथे आहे आणि तुम्हाला जायचं इथे मुंबईत, बरोबर. मग तुम्हाला जर रोड टॅक्सीनं जायचं असेल तर कसं जावं लागेल? असं जावं लागेल. आलं का लक्षात? म्हणजे किती दूरवरनं जावं लागतंय तुम्हाला, बरोबर. पण यांनी वॉटर टॅक्सी सुरू करून काय केलं की डायरेक्ट हा वॉटर टॅक्सी म्हणजे पाण्यातून तुम्ही टॅक्सी करून इथपर्यंत जाऊ शकता. म्हणजेच देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबई येथे सुरू झाली. म्हणजे काय झालं तर हे झालं. आता आलं लक्षात? ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, केंद्र राज्य 50-50% निधी, हे दोन्ही पण कळलं. आता खालचं बघू. यामुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई, नवी मुंबई ते दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई म्हणजे मुंबई किंवा जुनी मुंबई किंवा मुंबई. ओके. नवी मुंबई ते दक्षिण मुंबई. ओके. नवी मुंबई म्हणजे काय? बेलापूर. आणि ते दक्षिण मुंबई किंवा मुंबई दरम्यानचा 1.5 तास प्रवासाचा 1.5 तास प्रवासाचा वेळ, म्हणजे हा जो 1.5 तास प्रवास लागत होता ना, प्रवास करायला वेळ लागत होता ना, तो आता अर्ध्या तासावर आला. म्हणजे इथून डायरेक्ट आपण अर्ध्या तासात ह्या टोकाला जाऊ शकतो. आलं लक्षात? अगोदर 1.5 तास लागायचा, तो कितीला आला आता? अर्ध्या तास या कालावधीवर आला किंवा इतकाच वेळ त्याला लागणार आहे. आलं लक्षात? मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न. आता तिन्ही पण मुद्दे तुमच्या अगदी अचूकरित्या व्यवस्थित लक्षात आले असतील. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित बघितले असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. नोट्समधून रिवाइज करायला विसरू नका. बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न. नाईट फ्रँक या कंपनीच्या संपत्ती अहवाल 2022 नुसार, आता अहवाल 2022चा पण डाटा कधीचा आहे? 2021चा. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? सांगा तुम्ही, कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो सांगा? 3रा क्रमांक लागतो. किती अब्जाधीश आहे भारतात? 145 अब्जाधीश. दुसरा क्रमांक कोणास लागतो? चीन. किती? 554 अब्जाधीश. पहिला क्रमांक कोणास लागतो? USA म्हणजेच अमेरिका. किती? 748 अब्जाधीश. चीन 2 नंबर, अमेरिका 1 नंबर, चीन 2 नंबर, भारत 3 नंबर. चौथा कोणास लागतो सांगा? जर्मनी. किती? 136 अब्जाधीश. आणि 5वा कोणास लागतो? रशिया. किती अब्जाधीश रशियामध्ये? 121. आलं लक्षात घे. पहिले 5 देश. तर प्रश्न काय विचारला आपल्याला की संपत्ती अहवाल 2022 नुसार सर्वाधिक अब्जाधीश असलेल्यांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर कितवा? भारताचा किती क्रमांक लागतो? 145 अब्जाधीशाचा 3रा क्रमांक लागतो. म्हणजे उत्तर क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, भारताकडून ब्राह्मोस खरेदीची ऑर्डर देणारा जगातला पहिला देश कोणता? सांगा कोणता? फिलिपिन्स. सांगितलं मी तुम्हाला, फिलिपिन्सने जगातला पहिला देश ठरलेला आहे भारताकडून ब्राह्मोस खरेदी. आणि ब्राह्मोसबद्दल मी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे. आणि ते एक ॲडव्हान्स प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्ही लगेच उत्तर द्या. देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आली? सोपा प्रश्न. कुठे? सांगा, ऐकून आलं? कुठे? मुंबई. आलं लक्षात? ओके. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून आलं म्हणजे ऐकू येतं तिकडनं बरं. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतील. ह्या पण आता उद्या आपण परत नवीन मुद्द्यांबद्दल चर्चा करूया. थँक्यू.